या सगळ्या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्र्यांच्या विकासाच्या नावाखाली पैशांचा वापर केला जातो, नवनवीन रस्ते बांधले जातात, मात्र त्याच वेळेला रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे लोकांचे मात्र मृत्यू होतात। मुख्यमंत्र्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा असंही सपकाळांचं म्हणणं आहे। मुख्यमंत्र्यांना त्यांचा विकास लखलाभ होवो, आमचा जीव मात्र या खड्ड्यांमुळे जायला नको असा संतापही सपकाळ यांनी व्यक्त केला। सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर आणि प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यास योग्य राहील असं या निमित्ताने म्हणणं हा काही राजकीय आरोप होणार नाही, वस्तुस्थिती आहे। कारण जनतेच्या टॅक्समधून आलेला पैसा हा योग्य विनियोग जर झाला नाही तर अधोगती होते, प्रगती तर दूरच राहिली आणि विकास तर दूरच राहील। विकासाचं नाव सांगून सांगून देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये मोठा गोंधळ घातला आहे, मोठा भ्रष्टाचार केला आहे आणि त्या भ्रष्टाचाराची पाळं मुळं जी आहेत ही आता लोकांच्या मानेपर्यंत ही येऊन ठेपलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।